माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 23. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 84. सृष्टी संवरण. मार्कंडेय म्हणाले, हजारो मातृगणांनी या जगात संवरणात भाग घेतला. तसेच स्कंद नरसिंह यांनीही आपला वाटा उचलला. चक्र, शूल, गदा, खड्ग, व्रजा, शक्ती, रुद्धी, पटिशा, खड्वांग ही शस्त्र या कामी उपयोगात आणली. जंबू, शाकुश, क्रोच, गोमेद, शामली, पुष्कर ही सर्व द्वीपे ग्रस्त झाली. मार्कंडेय म्हणाले, मी अतिशय नम्रपणे त्या नीललोहित प्रभूला नमस्कार केला. उमेचेही स्तवन केले. त्यावेळी अति स्वच्छ वस्त्रे धारण केलेली, कुंडले, नाग अशा उपहाराने महेश्वराचे पूजन करणारी नर्मदा मी तेथे पाहिली. ती विविध रंगाने भूषित होती. समुद्रात समान विशाल अशी होती, जिच्या काठी अनेक सरोवरे आहेत, जी अनेक ऋषीमुनिगण वंदिली गेली, जी सप्तक नावाने ओळखली जाते, जिच्या लहरी महान, त्यावरील फेस विशाल अशा नर्मदेला मी तेथे पाहिले. ती मृगकृष्ण वर्णी अंबर धारण केली होती. धूर, अग्नी अशा गोष्टी धारण करती झाली. त्यावेळी झालेला तो संहार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. त्या संहारामुळे सर्वत्र अंधकार झाल्यासारखा वाटत होता. एखादा प्रचंड वन भटकावा त्याप्रमाणे ते दृश्य भासत होते. अध्याय 85. ब्रह्मदेवाने केलेले शंकराचे वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, तो शूलधारी शंकर गणांनी मातृगणांनी वेढा घातलेल्या स्थितीत तांडव नृत्य करीत होता. त्याने हत्तीचे कातडे परिधान केले होते. त्यावेळी नृत्य करीत असता वडवाच्या म्हणजे अग्नीच्या मुखाप्रमाणे प्रभा असलेले मुख पसरून शंकर नृत्य करीत असताना मोठमोठ्याने हसत होते. तो महाभयंकर आवाज सर्व दिशांना कंपित करीत होता. तो शंकराचा भीषणाशाचा आवाज ऐकून सर्व मुनी भयभीत झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी प्रणाम केला. मग आपल्या भयाचे कारण ब्रह्मदेवाला कथन केले. त्यावेळी ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की काळ म्हणतात तो हाच होय. तो शंकर या काळरूपाने सर्वांचा संहार करण्याची इच्छा करीत आहे. हे संवत्सर आहे. या काळरूपी शंकराला आपण वंदन करूया. असे म्हणून ब्रह्मदेवाने शंकराची स्तुती करून त्यांना नमस्कार केला. त्यांची ती स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी आपण संहार थांबवून पुन्हा शांती प्रस्थापित करू असे आश्वासन दिले आणि ते तेथेच गुप्त झाले. अध्याय 86. मेघनाद तीर्थ महात्म्य. युधिष्ठिर म्हणाला, महादेव उत्तर काशी हा दक्षिण तट सोडून जलाच्या मध्यभागीच का राहिली? मार्कंड्याने सांगितले, पुराणात असे सांगितले की त्रेतायुगात रावण नावाचा दैत्य होऊन गेला. त्रैलोक्य जिंकून तो महाभयंकर असा बनला होता. त्याने परिमार्जन देव, दानव, गंधर्व, ऋषी, तपोधन यापैकी कुणाकडून होणे शक्य नव्हते. तो विमानाने पृथ्वी पर्यटन करीत असे. असंच एकदा पर्यटन करीत असता विंध्यगिरीवर असलेल्या मय नावाच्या दानवाजवळ जाऊन उतरला. त्याने मयाला विचारले, येथे तप करणारी ही होती कोण? तेव्हा मयाने म्हटले, माझी भार्या तेजवती हिची कन्या मंदोदरी येथे तप करीत होती. रावणाने मग स्वतः पौलस्य वंशातला मी असून शूर आहे, ही कन्या मला दे असे सांगितले. तेव्हा पुलस्त्यांचे नाव ऐकून भय आपल्या कन्येला रावणास देण्यात आला. निशाचराकडून आदर सत्कार स्वीकारून तो राक्षस रावण मंदोदरीचे ग्रहण करून देवध्यानाकडे निघाला. त्याला जेव्हा काही काळाने पुत्र प्राप्त झाला तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. त्याच्या जन्माच्या वेळी मेघगर्जनाप्रमाणे भयंकर असा ध्वनी निनादला. सर्व लोक त्या आवाजाने भयभीत झाले. पुढे त्या मुलाचे नाव मेघनाद असे पडले. तोही आईप्रमाणे भाविक, व्रत, दान, होम, तप सर्व करणारा असा. तो दक्षिणेकडे नर्मदा तटी कैलास पर्वतावरून लिंगद्वय घेऊन जात असताना एका जागी पूजा करण्यासाठी त्याने एका हातात एक लिंग खाली ठेवण्यासाठी उचलले. तेव्हा ते चुकून नर्मदा नदीच्या प्रवाहात मध्यभागी पडले. ते तसे पडलेले पाहून त्याने त्याच ठिकाणी पाण्यातच त्या लिंगाची स्थापना करून पूजा केली. तेव्हापासून त्या तीर्थाला मेघनाद हे नाव पडले. या स्थानी मेघनाद तीर्थ प्रसिद्ध. यालाच गर्जना तीर्थ असे म्हणतात. अध्याय 87. भीमेश्वर तीर्थ महात्म्य. मार्कंडेय म्हणाले, ऋषींचा संघ भीम व्रते करीत असतो. भीमेश्वर नावाचे जे तीर्थ, त्या ठिकाणी जाऊन जप जापे केल्याने पापांचे हरण होते. अध्याय 88. नारदेश्वर तीर्थ महात्म्य. मार्कंडेय म्हणाले, हे राजेंद्रा, नारदेश्वर नावाचे जे तीर्थ ते देवर्षी नारदांनी स्वतः बनवले. युधिष्ठिर म्हणाला, ते बनवायचे कारण कोणते? यावर मार्कंडेयांनी सांगितले, नारदांनी कठोर तप करून पशुपतीला प्रसन्न करून घेतले. वर मिळाला की आपण प्रसादाने मी सदा आपली भक्ती करीत राहीन.
वेदात पारंगत होऊन मी मनाला येईल तिकडे भ्रमण करू शकेल, त्रिकाल ज्ञानी होईल. हे सर्व असूनही जगत स्वामीचे गुणगान निरंतर करीत राहील. त्याप्रमाणे सर्व काही नारदाला या तीर्थांचे ठिकाणी प्राप्त झाले. नृत्य, गान, वेदांगे, तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. नर्मदा नदीच्या तीरी उत्तर तटावर हे तीर्थ. कुबेर याने येथेच तप करून धनेश पदाची प्राप्ती करून घेतली. यम, इंद्र, अनेक महिपाल तसेच ध्रुव यांनी आपापली इच्छिते येथेच प्राप्त करून घेतली. म्हणून श्रेष्ठ तीर्थात याची गणना करतात. अध्याय 89. दही स्कंद मधुस्कंद तीर्थ. मार्कंड्यांनी युधिष्ठिराला आपली आणखी 2 तीर्थाबद्दल सांगितले. प्रथम तीर्थामध्ये दही दान करावे. दही मिश्रित भाताचे पिंडदान पूर्वजांना करावे. तसेच दुसऱ्या तीर्थात मध तीळ मिश्रित दान करावे. म्हणजे व्याधी, संकटे, मत्सर यांचा आपणास त्रास होत नाही. आपल्या पुत्रपौत्रांनाही त्रास नव्हता, तो सुखी होता, तसे याचे महात्म्य. अध्याय 90. सुवर्ण शिला तीर्थ महात्म्य. मार्कंडेय महर्षीने सांगितले, नर्मदेच्या उत्तर तीरावर फार प्राचीन काळी ऋषींच्या संघाने स्थापन केलेले असे हे स्थान आहे. संगमाच्या जवळच हे एक हात एवढेच एक क्षेत्र विस्तारले. सुवर्णशिला म्हणून ते ओळखतात. तेथे बिल्वदानाने, बिल्वपत्राने पूजा होम वगैरे करतात. शिवलोक प्राप्त करण्यासाठी महान तीर्थ होय. अध्याय 91. कामद तीर्थ महात्म्य. मार्कंडेय म्हणाले, हे महिपाल, आता सुशोभित अशा कामद तीर्थाचे महत्त्व सांगतो. येथे येऊन उमा महेश्वर समजून ब्राह्मण सवाष्णाचे पूजन चिंतन करावे, म्हणजे सुख प्राप्त होते. युगलांचा वियोग कधी होत नाही. असे म्हणता पूर्वी उमाशंकराचे येथे राहिले होते, म्हणजेच त्या स्थानाचे या तीर्थात रूपांतर हे शिवानेच केले. नर्मदा काठी हे स्थान उमेची कामना पूर्ण होते, म्हणूनच कामदा हे नाव या तीर्थाला मिळाले. अध्याय 92. स्कंद तीर्थ महात्म्य. युधिष्ठिराने श्री मार्कंड्यांना विचारले, नर्मदेच्या दक्षिण तटावर एक अत्यंत सुंदर असे स्कंद तीर्थ, पण तेथे कोणी का स्थापन केले ते आपण मला सांगा. मार्कंडेय महर्षी म्हणाले, शिव प्रभूंनी या ठिकाणी अतिघोर असे तप केले होते. तेथे येऊन सर्व सुरगणांनी उमेशी विवाह करण्याबद्दल या देवेश्वराला विनवणी होते. त्यावेळी देव अति त्रस्त झाले होते. ते शिवाकडून उत्तम शनानीची अपेक्षा तेथून ठेवून त्याला विनवित होते. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग शिवाने उमेशची विवाह केला. नंतर त्यांना जो पुत्र झाला तो स्कंद, कार्तिकेय, षण्मुख, कुमार, अग्निज्य, गंगागर्भ इत्यादी नावाने प्रसिद्ध होय. तो शंकराचेच तप करून अतिशूर असा सेनानी बनला. खूप पराक्रम करून त्याने देवांची संकटे दूर केली. तो अक्षय अव्यय असा असून शिके म्हणजेच मोर हे याचे वाहन होय. ज्या ठिकाणी स्कंदाचे तप केले, दिव्य रूप प्राप्त केले, तेचे स्कंद तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. अध्याय 93. अंगिरस तीर्थ महात्म्य. मार्कंडेयाने सांगितले, नर्मदेच्या उत्तर तटावर पूर्वी अंगिरा नावाचा ब्राह्मण होता. तेथे त्याने उग्र तप केले. त्याला प्रभू प्रसन्न झाले. तेव्हा पुत्रप्राप्तीचे वरदान त्याने मिळवले. पुढे त्याला श्रेष्ठ असा पुत्र प्राप्त झाला. म्हणून मग त्याने तेथेच भगवान शंकराची स्थापना केली. संतुष्ट मनाने तो ब्राह्मण उत्तर पर्वताकडे गेला. त्याने स्थापन केलेले शंकराचे स्थान पुण्यप्रद अंगिरस तीर्थ म्हणून प्रसिद्ध होय. या ठिकाणी हा अध्याय भाग संपवूया. पुढील अध्यायात श्री सत्यनारायण विप्र संवाद आपण ऐकूया. बोला हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.